Hello dear students, we have started second unit. In the second unit we have seen first poem, that is 2.1, you start dying slowly. In this poem we have seen that how we have to live our life in best way, how we have to travel, how we have to read a lot, we have to listen the sounds of life, we have to appreciate yourself. Otherwise, we will start dying slowly. We have seen that when we kill our self-esteem, it is killing ourselves. When you do not let others help you, if you do not allow others to help you, it is also you are starting dying slowly. If you become slave of your habits, you will start dying slowly. If you don't walk, if you walk on same paths on every day, that will start dying slowly. If you do not change your routine, if you do not allow yourself to change your routine life, then you are also going to die slowly. If you do not wear different colors, then also you are going to start dying slowly. If you do not speak with unknown people, if you are to feel passion and turbulent emotions, you are going to start dying slowly. If you do not change your life, when you are not satisfied with your job, you will start dying slowly. In this poem, we have seen that how we have to live life happily. या कवितेमध्ये आपण आयुष्य कसं जगलं पाहिजे हे आपण बघितलेलं होतं. आता आपण त्याच्या पुढच्या भागाकडे वळूया. इंग्लिश वर्कशॉप, लेट्स ओपन पेज नंबर 43, पान नंबर 43 वर या. फर्स्ट क्वेश्चन इज रीड द डिफरंट messages in the poem given below. Choose the one that suits this poem best. या कवितेमधून कोणता संदेश नेमका दिला जातोय हे आपल्याला सांगायचं आहे. यामध्ये ABCDE असे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये A, फेस लाईफ व्हॉटएव्हर इट मे गिव्ह यू, आयुष्य जे काही तुम्हाला देईल त्याचा सामना करा. फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स, तुमची स्वप्न पूर्ण करा आणि अपूर्ण इच्छा पूर्ण करा, असा या कवितेचा अर्थ आहे का. बी युअरसेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू, तुमच्या हृदयातून जो आवाज येईल किंवा तुमचं मन जे सांगेल तेच करा. ऍक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन, कुठलेही जे काय आव्हाने येतील, रिस्क येतील ते घ्या, आयुष्यामध्ये ते स्वीकारून पुढे चला. कीपिंग युअर सेल्फ एस्टीम इंटॅक्ट, जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ, तुमचं आत्मप्रतिष्ठा शाबूत ठेवून आयुष्यामध्ये अतिशय शांत पद्धतीने जीवन कसं जगता येतं हा या कवितेचा संदेश आहे का. या सगळ्या यापैकी कुठला संदेश योग्य वाटतो हे तुम्ही सांगायचं आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, स्टेट द फॉलोइंग थीम सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे ते त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम, या कवितेची जी थीम आहे ती थीम कुठल्या ओळीतून कळते ते लिहायचं आहे. सी क्वेश्चन आहे, 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोएम दॅट मेक्स अ पर्सन डल ऑर अनइंटरेस्टिंग. अशी कोणती 3 वैशिष्ट्ये या कवितेमध्ये सांगितलेली आहेत की ज्यामुळे माणूस हा डल आणि अनइंटरेस्टिंग, अरसिक वाटतो. म्हणजे कुठल्या प्रकारचा माणूस हा अरसिक असतो हे त्याची गुणवैशिष्ट्ये या कवितेतून शोधून काढायची आहे. थर्ड क्वेश्चन इज पिक आउट 4 adjectives फ्रॉम द पोएम अँड राईट देम डाउन विथ द नाउन्स अँड डिस्क्राइब. व्हॉट हॅव टू डू, यू हॅव टू फाइंड आउट ऍडजेक्टिव्ह, विशेषण तुम्हाला शोधून काढायचे आहेत आणि ही विशेषणं नामासोबत आलेली आहेत. कवितेमध्ये अशी कोणती विशेषणं आहेत ते तुम्ही शोधून काढायचे. उदाहरण सेन्सिबल, ऍडवाइस, अशा प्रकारची 4 नाउन अँड ऍडजेक्टिव्हच्या जोड्या आपल्याला शोधून काढायच्या. फोर्थ क्वेश्चन इज कंपेअर द स्ट्रक्चर ऑफ द पोएम, यू स्टार्ट डाइंग स्लोली, टू द पोएम्स इन युनिट 1, दॅट इज 1.1 अँड 1.3, टू विच पोएम डज द स्ट्रक्चर मॅच. तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या युनिट मधील 1.1 आणि 1.3 ह्या 2 ज्या कविता आहेत त्या कवितांची
आपण जे आता कविता शिकलो यू स्टार्ट डाइंग स्लोली या कवितेची तुलना करायची आहे आणि त्यानंतर या दोन्ही कवितांच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो हे तुम्ही सांगायचं आहे. नोट देम डाऊन. नेक्स्ट 5th क्वेश्चन इज व्हॉट एक्सप्रेशन इज रिपीटेड इन द पोएम. कवितेमध्ये कुठली ओळ वारंवार रिपीट झालेली आहे. हाऊ मेनी टाइम्स ती किती वेळा रिपीट झालेली आहे. व्हाय डू यू थिंक द पोएट इम्पसाइजेस इट. आणि कवीनं या ओळीवर विशेष भर का दिला असावा हे तुम्ही त्या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. कोणती ओळ रिपीट झालेली आहे बघा, वारंवार रिपीट झालेली आहे, ती किती वेळा झालेली आहे आणि तीच ओळ का रिपीट केली गेलेली आहे ते त्या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6, राईट द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ऍडवाइस युजिंग डिफरंट वर्ड्स और फ्रेजेस. तुम्हाला खाली काही विधाने दिलेली आहेत. ए बी पासून जी पर्यंतची उदाहरणं दिलेली आहेत आणि तुम्ही त्यांच्या अपोजिट ऍडवाइस लिहायचं आहे. अपोजिट ऍडवाइस लिहायचं आहे त्यासाठी डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेसचा उपयोग करायचा आहे. बघा त्यांनी सोडून दिले पहिला यू डू नॉट ट्रॅव्हल चा अपोजिट यू शुड ट्रॅव्हल ऍज मच ऍज यू कॅन. तुम्ही जर प्रवास करत नसाल यू डू नॉट ट्रॅव्हल त्यासाठी त्याच्या विरुद्ध तुम्हाला ऍडवाइस दिलेली आहे यू शुड ट्रॅव्हल. तुम्ही प्रवास केला पाहिजे ऍज मच ऍज यू कॅन. जेवढा करता येईल तेवढा प्रवास तुम्ही केला पाहिजे. यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ. अपोजिट काय होईल बघा, यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ. यू शुड अप्रिशिएट युअरसेल्फ ऍज मच ऍज यू कॅन. यू किल युअर सेल्फ इस्टीम. अपोजिट यू शुड कीप अप युअर सेल्फ इस्टीम. त्या पद्धतीने राहिलेल्या वाक्यांचं सुद्धा तुम्ही अपोजिट लिहायचं आहे. राहिलेले वाक्य यू बिकेम अ स्लेव्ह ऑफ हॅबिट्स. यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स. यू डू नॉट चेंज युअर लाईफ. यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क. या वाक्यांची सुद्धा अपोजिट्स आपल्याला लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, go through the following steps and discuss in pairs about the facts mentioned in it. Write paragraph using the points. Give another interesting title. तुम्हाला एक फ्लो चार्ट दिलेला आहे. त्या फ्लो चार्ट मध्ये लिव्हिंग अ बेटर लाईफ नावाचा एक पॉइंट दिलेला आहे. त्या पॉइंटच्या अंडर वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यावरनं तुम्ही एक पॅराग्राफ लिहायचा आहे. या पॅराग्राफ मध्ये आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल याविषयीचा हा पॅराग्राफ आहे. त्यात प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण करून तिथे जे प्रत्येक मुद्दा दिलेला त्या मुद्द्याचं विश्लेषण करून एक सुंदर असं पॅराग्राफ आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याला दुसरं एक टायटल सुद्धा द्यायचं आहे. आता कुठले कुठले पॉइंट आहेत त्यामध्ये आपण बघूया. लिव्हिंग अ बेटर लाईफ, आयुष्य चांगल्या पद्धतीने जगणं. त्यामध्ये पॉइंट दिला गेट रीड ऑफ वन बॅड हॅबिट ऍट अ टाइम. एका वेळेला एका वाईट सवयीपासून स्वतःला बाजूला करा किंवा त्यापासून मुक्तता मिळवा. गेट रीड ऑफ ही फ्रेज आहे. गेट रीड ऑफ म्हणजे मुक्तता मिळवणे. अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, बी पॉझिटिव्ह. निगेटिव्ह नकारात्मक विचार टाळा, आयुष्य सकारात्मक करा. बघा खरं तर माणसानं आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असलं पाहिजे पण आज कोरोनाच्या काळात असं म्हटलं जातं की माणसाचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला पाहिजे. असो अवॉइड निगेटिव्ह थॉट्स, बी पॉझिटिव्ह. आयुष्यामध्ये निगेटिव्ह विचार टाळा, पॉझिटिव्ह राहा. ट्रस्ट युअर सेल्फ, लव्ह व्हॉट यू डू. स्वतःवर विश्वास ठेवा. आपण जे करतो त्या गोष्टी आपलं प्रेम असलं पाहिजे. आपल्या व्यवसायावर जे आपण करतो ते अतिशय प्रामाणिकपणे केलं पाहिजे. ट्राय टू एनरिच युअर माइंड बाय बिकमिंग अ लाईफ लॉंग लर्नर. आयुष्यभर विद्यार्थी राहा आणि स्वतःचं जीवन समृद्ध करा. जर तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी राहाल तर तुम्हाला नवीन नवीन अनुभव शिकता येतील आणि त्यातून तुमचं आयुष्य अधिक समृद्ध होत जाईल. शेअरिंग अँड केअरिंग मेक्स लाईफ एन्जॉयबल. बघा शेअरिंग अँड केअरिंग हे खूप महत्वाचं आहे. आपण जर शेअरिंग करत नसू असं म्हटलं जातं की वाटून खाणाऱ्याचं कधी संपत नाही. बघा त्यामुळे शेअरिंग करायला शिका आणि दुसऱ्याची केअरिंग करायला सुद्धा शिका. समाजामध्ये बरीच माणसं असतात आत्मकेंद्रित विचार करणारी, आपल्यापुरता विचार करणारी, पण असं न विचार करता शेअरिंग अँड केअरिंग मेक्स लाईफ एन्जॉयबल. तुम्ही जर आयुष्य दुसऱ्यांसाठी जगत असाल, शेअरिंग करत असाल, नाहीतर झाकून खाणाऱ्यांना आयुष्यभर पुरत नाही. तुम्ही शेअर कराल त्या सगळ्याचा आनंद तुम्हाला मिळू शकेल. म्हणून शेअरिंग त्याचबरोबर दुसऱ्याच केअरिंग, काळजी सुद्धा घ्यायला शिका. आयुष्यामध्ये दुसऱ्याची काळजी घ्या. आयुष्यामध्ये आपल्याकडे जे आहे ते शेअर करायला शिका. यातून तुमचं आयुष्य अधिक आनंदी होऊ शकतं. बी हंबल, नम्र बना. रिस्पेक्ट, दुसऱ्याला आदर द्या. वेलकम ऍक्सेप्ट ईच डे
विथ अ स्माइल. प्रत्येक दिवसाचा स्वीकार आनंदाने करा. या पॉइंटच्या आधारे तुम्ही पॅराग्राफ लिखाण करायचं आहे आणि त्याला एक सुंदर असं टायटल सुद्धा द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. Complete the following table with the things in your life which help you to change your habits and routine. बघा, एका बाजूला इफ आय डू दिस, त्यानंतर दुसऱ्या बाजूला आय शॅल. मी जर ही गोष्ट केली तर ही गोष्ट होईल. या पद्धतीने तो चार्ट पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये बघा, इफ आय ट्रॅव्हल व्हॉट विल हॅपन, इफ आय रीड व्हॉट विल हॅपन, इफ आय चेंज माय बॅड हॅबिट्स व्हॉट विल हॅपन. Fourth one is given to you. If I play continuously on a mobile phone, I shall miss the pleasures of playing outdoor games. मी जर नेहमीच मोबाईलवर खेळत बसलो तर मला मैदानावर खेळण्याच्या आनंदावर पाणी सोडावं लागेल किंवा तो आनंद मला मिळणार नाही. इफ आय डोंट मेक फ्रेंड्स. या पद्धतीने तुम्ही राहिलेली ही 4 वाक्य पूर्ण करायची आहेत. बघा, नेक्स्ट 9th question. Everyone needs inspiration to move ahead or make progress in life. There are some things which inspire us to live better. What are those things? बघा, आयुष्यामध्ये प्रत्येकाला एक प्रेरणा गरजेची असते. माणूस पुढे जात असताना माणसाला प्रेरणा गरजेची असते. कुठल्या तरी गोष्टीतून माणूस प्रेरणा घेतो आणि मग आपलं आयुष्य पुढे प्रगती दृष्टीने वाटचाल करत असतो. There are some things which inspire us to live better. या जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात, ज्यातून आपल्याला जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो आणि माणूस अधिक सकारात्मकपणे आयुष्य जगू शकतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत? व्हॉट आर दोज थिंग्स? याची तुम्ही यादी बनवायची. उदाहरण त्यांनी दिलेली स्टोरीज, गोष्टी ऐकल्या की माणसाला आयुष्य चांगलं कसं जगावं हे कळतं. अजून कोणत्या कोणत्या गोष्टी यामध्ये येतात? न्यूजपेपर्स असतील, न्यूजपेपर मधले सकारात्मक आर्टिकल्स असतील, चांगल्या ऑथर्सची पुस्तकं असतील किंवा एखाद्या माइंड ट्रेनरचा एखादा शो असेल. अशा गोष्टीतून तुमचं मन हे जीवनाकडे अधिक सकारात्मक पद्धतीने बघू शकतं किंवा बऱ्याच जणांना प्रार्थना केल्यानंतर सकारात्मक ऊर्जा मिळत असते. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याची यादी तुम्ही बनवायची की ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगता येतं. त्या गोष्टींची यादी त्या ठिकाणी लिहायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. Complete the web diagram with the words that go with their topics. खाली तुम्हाला काही वेब डायग्राम दिलेले आहेत. त्या वेब डायग्रामशी रिलेटेड शब्द तुम्ही लिहायचे. टर्ब्युलंट म्हणजे खवळलेला, अस्थिर असणारा असा. त्याच्याशी रिलेटेड स्टॉर्म हा शब्द दिलेला आहे. तुम्ही राहिलेला वेब डायग्राम पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट ग्लिस्निंग. ग्लिस्निंग म्हणजे चकाकणे. तिथे ग्लिस्निंगशी रिलेटेड आईज हा शब्द दिलाय. अजून कोणत्या गोष्टी ग्लिस्निंगशी रिलेटेड येऊ शकतात तो वेब डायग्राम पूर्ण करायचा आहे. सेन्सिबल म्हणजे शहाणपणाचं ऍडवाइस त्या ठिकाणी दिलेला आहे. हा शब्द दिलेला आहे. तुम्ही राहिलेला वेब डायग्राम पूर्ण करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. राईट अबाउट अ डे व्हेन यू फेल्ट व्हेरी हॅपी. यूज द फॉलोइंग क्वेश्चन्स टू हेल्प यू थिंक रिकलेक्ट अ डे. आयुष्यामध्ये असा कोणता दिवस होता ज्या दिवशी तुम्हाला प्रचंड आनंद झालेला होता, तुम्हाला खूप आनंद वाटलेला होता. या दिवसाबद्दल तुम्ही लिहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला खाली काही प्रश्न दिले, त्या प्रश्नांचा उपयोग करून त्या दिवसाबाबत तुम्ही वर्णन करायचं आहे. त्यासाठी काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. ते प्रश्न वाचून त्या प्रश्नाच्या आधारे तो दिवस कोणता होता आणि त्या दिवशी तुम्हाला कशा प्रकारे आनंद झाला याबाबत तुम्ही लिहायचं आहे. प्रश्न काय बघूया. डू यू रिमेंबर द एक्झॅक्ट डे अँड डेट. तुम्हाला तो नेमका दिवस आठवतो का? तारीख आठवते का? वॉज इट अ स्पेशल ओकेजन ऑर सेलिब्रेशन. तो एखादा खास दिवस, एखादा खास प्रसंग होता का किंवा कोणता सण समारंभ होता का? व्हॉट हॅपन ऑन दॅट डे. त्या दिवशी काय घडलं होतं? हाऊ डिड यू रिॲक्ट टू थिंग्स दॅट हॅपन ऑन दॅट डे. त्या दिवशी घडलेल्या घटनांबाबत तुम्ही कसं रिॲक्ट केलेलं होतं, वर्तन तुमचं कसं होतं? हाऊ डिड अदर पीपल रिॲक्ट वेन दे सॉ यू वेअर सो हॅपी. त्याशी तुमचा तो प्रचंड आनंद बघून तुमच्या सभोवतालच्या लोकांनी कोणत्या प्रतिक्रिया तुमच्या बाबतीत दिलेल्या होत्या? व्हॉट डिड यू डू नेक्स्ट. तुम्ही नंतर काय केलं? व्हॉट हॅपन इन द एंड. आणि त्यानंतर त्या दिवसाच्या शेवटी तो दिवसाचा समारोप कसा झाला हे तुम्ही लिहायचं आहे. पुढे डिस्क्राईब एनी अनदर इमोशन्स यू फेल्ट ऑन दॅट डे. त्या दिवशी तुम्हाला अजून कुठल्या भावनांचा परिचय झाला किंवा आणखीन कोणत्या भावना तुमच्यामध्ये उफाळून आल्या त्यावर तुम्ही लिहायचं आहे.
Now with the help of guidelines, write the short paragraph at least 100 words about that happy day. आता या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला सांगितले, या सगळ्या प्रश्नांच्या आधारे तुम्ही साधारण 100 शब्दांमध्ये त्या तुमच्या दिवसाचा जो तुमच्या आयुष्याचा जो आनंदी दिवस होता त्याबाबत तुम्ही लिहायचं आहे. गिव्ह अ सुटेबल टायटल फॉर युअर नॅरेटिव्ह रायटर. आणि तुम्ही जे काय लिखाण कराल त्यासाठी एक सुंदर असं टायटल द्यायचं आहे. नेक्स्ट 11, use internet or any book to write for inspirational or motivational quotes related to the messages in the poem. इंटरनेटचा वापर करायचा आहे आणि इंटरनेटचा किंवा पुस्तकाचा, कुठल्याही चांगल्या पुस्तकाचा वापर करून या कवितेबाबत असणारे 4 प्रेरणादायी वाक्य तुम्ही लिहायचे रिलेटेड टू मेसेज इन द पोएम. या कवितेमध्ये जो काय संदेश दिलाय त्या संदेशाशी रिलेटेड असणारे कोट्स वाक्य तुम्ही लिहायची आहे. बघा, उदाहरण सुंदर वाक्य, लाईफ इज अ फाईन फॅब्रिक वोन विथ द थ्रेड्स ऑफ जॉय अँड सॉरो. आयुष्य म्हणजे सुखदुःखाच्या धाग्याने विणलेलं सुंदर तलम वस्त्र म्हणजे आयुष्य आहे. असं जे एक वाक्य आहे, अशा प्रकारचे अजून एक 3 ते 4 वाक्य तुम्ही या कवितेच्या अनुषंगाने, या कवितेत जो काय संदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही 3 ते 4 वाक्य या ठिकाणी लिहून काढायची आहे. अशा पद्धतीनं यू स्टार्ट डाइंग स्लोली ही कविता आपण बघितली आहे, त्याचा वर्कशॉप सुद्धा बघितलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी, तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे वर्कबुक आहे, ते वर्कबुक सुद्धा लिहायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.